to begin, I offer a flower garland to Ma Saraswati. Sir, please. May Ma Saraswati's blessing be upon our students and seeker of wisdoms. Now it's time for the university song. Please stand up for the university song. Thank you. Please have a seat. A very good morning and a warm greetings to one and all present here. It gives me immense pleasure to welcome you all to the valedictory function of short-term certificate course in Teleprime with GST in collaboration with Lifelong Learning Department of Rashtriya Sant Tukadoji Maharaj, Nagpur University. Myself, Dr. Shikha Jain, I extend my heartfelt welcome to our guest, Dr. Ajay Kulkarni sir, Principal of our college, Dr. J.K. Mahajan sir, Vice Principal of our college, Dr. Chandrahas Dikshit sir, HOD of Commerce Department, Dr. Rita Sontakke ma'am, Course Coordinator, and our esteemed faculty members and enthusiastic participants who made this course a grand success. Learning is a treasure that follows its owner everywhere. With this vision, Department of Commerce conducted this 45 hours short-term certificate course from 5th March to 8th April. To brief about the journey, key modules covered in Teleprime with GST and outcome achieved, I invite course coordinator Dr. Rita Sontakke ma'am on the stage. Please come on the stage, ma'am. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मंचावर उपस्थित माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, डॉक्टर वाइस प्रिन्सिपल डॉक्टर जे.के. महाजन सर, HOD ऑफ कॉमर्स डिपार्टमेंट डॉक्टर C.A. दीक्षित सर,
आणि माझ्या सर्व कलिग्स आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की हा जो कोर्स आहे तुम्ही अतिशय मनपूर्वक आणि व्यवस्थित तऱ्हेने अटेंड केला आणि जवळपास 22 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्यात ते आउटस्टँडिंग A+ वगैरे सगळ्यांना छान मार्क्स मिळाले आहे. MCQ क्वेश्चन असल्यामुळे कॉपीचा प्रश्नच नव्हता, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करूनच हा झाला. प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्ही नीट केलं आणि त्या क्षणी आपण व्हिडिओ कॉल करून सगळं व्यवस्थित नीटनेटकं ॲज पर द नॉर्म्स ऑफ द युनिव्हर्सिटी आपण हा कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि त्याचे सर्टिफिकेट आज देताना अतिशय आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे. सगळ्यात जास्त मी अभिनंदन करते हे दोन्ही कोर्स शिकवणार 3 जण जे आहे यांनी अतिशय मेहनत घेतली आहे. त्यामध्ये मृण्मयी कानेटकर मॅडम, नंतर राहुल काळे आणि शिखा जैन यांनी मनापासून हा कोर्स जो कंप्लीट करण्याकरता मला सहकार्य दिले. मॅक्झिमम काम यांनीच केलं, फक्त माझ्या गायडन्स खाली. आणि अर्थातच दीक्षित सरांचा आम्हाला गायडन्स होतच, प्रश्नच नाही. त्याबद्दल मी सर्व सफल विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि पुढे पण जर भविष्यात अशा प्रकारचे कोर्सेस झाले तर तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्याल अशी मला आशा वाटते. याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स तुमच्याकडे मिळेल. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं पण परीक्षेला तुम्ही वेळेवर पोहोचल्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना मी वापस पाठवलं, कारण 9ची परीक्षा तुम्ही 10ला आले म्हणून ते बरेच विद्यार्थी वापस गेले. तर पण आता पुढच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल की नाही, वेळ पाळणं किती महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुन्हा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून मी माईक शिखा यांच्या हातात देते. Thank you so much, ma'am. We are obliged to working under your guidance and your continuous support. Without your guidance, we are not able to conduct this program. Thank you so much, ma'am. To enlighten us further on industry's expectations and importance of such skill-based courses, I request HOD of Commerce Department, Dr. Chandrahas Dikshit sir, please come on the stage. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर, कॉमर्स विभागातील डॉक्टर सोनटक्के मॅडम आणि माझे सर्व सहकारी प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो कोर्स आपण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता की आपल्याला काय शिकवलं जाईल, कसं शिकवलं जाईल, आपल्याला ते जमेल की नाही जमेल, आपण त्याच्यामध्ये कसं सक्सेस होऊ. पण मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ती परीक्षा अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दिली. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला शिकवणारे जे टीचर्स होते, कानेटकर, त्याच्यानंतर काळे सर आणि जैन मॅडम, यांनी मनापासून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आपल्याजवळ साधनं थोडे कमी होते पण त्या तेवढ्या याच्यामध्ये देखील यांनी तुम्हाला व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याचा चांगला फायदा घेतला. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस मिळवला. पण आता इथेच थांबून होणार नाही. तुम्ही जे शिकले आहे त्या शिकलेल्या गोष्टींचा कुठेतरी तुम्हाला उपयोग करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला जे काही शिकवलं आहे टॅलीच्या बाबत त्याच्याबद्दल प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्कीच त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये फायदा होईल, कारण कुठली जी गोष्ट आपण शिकतो त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोग होत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊन असेच जे आम्ही तुमच्यासाठी वारंवार वेगवेगळे कोर्सेस करू त्याला तुम्ही नक्की सहकार्य कराल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी प्राचार्य आणि उपप्राचार्य आले त्यांचं मी वाणिज्य विभागातर्फे स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. Thank you so much, sir. Our institution has always believed in bridging the gap between classroom learning and industry's needs. This course is one such initiative. Now, I would like to request Dr. J.K. Mahajan, sir, Vice Principal of our college, to please guide our students. मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉक्टर दीक्षित सर, ज्येष्ठ प्राध्यापिका सोनटक्के मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्ही 1 महिन्याचा जो कोर्स केला आहे आणि तो कोर्स केल्यामुळे परीक्षा झाली आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तर मला वाटते त्या प्रमाणपत्राचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. कारण आपण जॉब मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला विचारलं जाते की तुमचं जे क्वालिफिकेशन आहे BCom MCom वगैरे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं आहे, तर तुम्हाला हे दाखवता येईल की आम्ही हा जो एक कोर्स आहे तो केला आहे. आणि निश्चितपणे जेव्हा तुम्ही कुठं जॉब वगैरे करू लागाल तेव्हा तुम्हाला इथं जे काही तुम्ही शिकलेले आहात त्याचा निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटते.
याच्यानंतर देखील तुम्हाला भविष्यात अशा छोट्या छोटे किंवा जे काही असे स्किल बेस कोर्सेस आहेत हे करायची संधी मिळाली तर निश्चितपणे करा. ऑनलाईन सुद्धा असे कोर्सेस करण्याची, घरी राहून सुद्धा देखील तुम्ही असे कोर्स करू शकता. कारण जॉब मार्केटमध्ये नुसतं तुम्ही BCom आणि BA किंवा MCom वगैरे राहून काही उपयोग नाही आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी स्किल पाहिजे असतं आणि म्हणून निश्चितपणे अशा प्रकारच्या कोर्सेसचा तुम्हाला फायदा होईल. पुढच्या भविष्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपले मनोगत संपवतो. धन्यवाद. Thank you so much, sir. Now I request respected Principal Dr. Ajay Kulkarni, sir, to guide our students on today's valedictory function. महाविद्यालयाचे उपप्राचार्य महाजन सर, वाणिज्य विभाग प्रमुख दीक्षित सर, सोनटक्के मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्र हो, यावर्षी आपण एक नवा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी सुरू केला होता. तसा टॅलीचा एक कोर्स मागच्या वर्षी पण आपण घेतला होता, परंतु नुसता कोर्स घेऊन विद्यार्थ्यांना त्या संदर्भातलं ज्ञान देणं हा एक भाग झाला आणि ते देत असताना प्रमाणपत्रही प्राप्त होणं हा त्यातला आणखी महत्वाचा भाग झाला. म्हणजे नुसतं ज्ञान असून चालत नाही, नुसतं प्रमाणपत्र असून चालत नाही. आता ज्ञान आणि प्रमाणपत्रासोबतच आज स्किलची फार मोठी गरज आहे. म्हणजे तुमच्या समोरची आव्हानं ही जास्त आहे. म्हणजे जशी आमच्या पिढीच्या समोर एक आव्हानं होती, बरीच मोठी होती, ती आजच्या पिढीसमोर ती अधिक मोठी आव्हानं आहेत. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तेव्हा या आजच्या काळात, या दुनियेत तुम्ही स्वतः पाय रोवून खंबीरपणे उभे राहू शकाल. त्यामुळे ही आव्हानं पेलण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी म्हणून आजचा हा जो आपला कोर्स आपण गेल्या महिन्याभरात राबवलाय, त्याची ती पहिली पायरी आहे की टॅली आणि GST है ना, असा तो कोर्स आहे. अन्यथा GST हा एका मर्यादेच्या पलीकडे त्याचा आपण विचार करत नाही. कॉमर्सचा असेल तर त्याला टॅलीची फक्त तोंड ओळख असते, परंतु जेव्हा आपण त्या गोष्टी शिकायला लागतो, त्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्याला कळतात, आणि महाजन सर म्हणाले त्याप्रमाणे की आज या मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला जशी प्रमाणपत्राची गरज आहे, जशी ज्ञानाची गरज आहे, तशीच स्किलची पण गरज आहे. कौशल्याशिवाय उपयोग नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहे आणि त्या सगळ्यात असतातच असं नाहीये, त्या प्रयत्नपूर्वक निर्माण कराव्या लागतात. आणि त्यासाठी म्हणून स्वतःची धडपड असली पाहिजे. आणि या सगळ्यात महत्वाचं की स्वतःला सिद्ध करण्याचं, स्वतः ती धडपड करण्याची, आयुष्यात आपण काहीतरी करण्याची ज्याच्यात उर्मी आहे त्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. एखादी गोष्ट कमी जास्त असेल तर ती चालू शकते, परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण निश्चितपणेच निपुण झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि या प्रयत्नाचा हा भाग म्हणजे हा कोर्स आहे. जसं आता तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन केंद्राचं तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. सोबतच दीक्षित सर म्हणाले तसं की या उन्हाळ्यात की नाही तर पुढे पाठ मागे सपाट, टॅली आज शिकले, थोडंफार येत आहे, झाला आनंदी आनंद, असं न करता त्या संदर्भात पुढचे कोर्सेस तुम्हाला करावे लागणार आहेत, ते केले पाहिजे. आणि नुसतंच कोर्सेस केले पाहिजे असं नाहीये, तर आज मार्केटमध्ये काय पाहिजे, प्राइम टॅली वगैरे असं काहीतरी प्रकार आहे ना, की आणखी काही ऍडव्हान्स आलाय. त्याच्यासोबत भविष्यात जसं GST होतं किंवा या संदर्भातले जे टॅक्सेस होते, त्या तिकडे तुमची नजर पाहिजे की गव्हर्नमेंट आता कशा पद्धतीने जे सगळं करते आहे. मग जर ते करते आहे तर मग त्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय, ते शिकण्यासाठी काय प्रयत्न करतोय, मला वाटतं हेही महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या समोरची आव्हानं
ही जास्त मोठी आहेत, हा हा एक भाग पाहत असताना तुमच्यासाठी उपलब्ध संधीही तेवढ्याच आहे, असा एक सकारात्मक विचारही तुम्ही केला पाहिजे. कालपर्यंत नोकऱ्यांचे 4-6 प्रकार होते, त्याच्या पलीकडे नोकऱ्या मिळत नव्हत्या. आज इतक्या प्रकारच्या नोकऱ्या आज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी म्हणून स्वतःला जर तुम्ही पात्र नाहीये आणि तुम्ही म्हणाल की मला नोकरी द्या, असं होऊ शकत नाही. तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला त्यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतील. आज नोकऱ्या निश्चितपणेच आहेत. बरेच क्षेत्रात असे लोक आहेत की ते म्हणतात आम्हाला विद्यार्थी मिळत नाहीत. म्हणजे काम करणारे कुशल, ज्ञानी, कौशल्य प्राप्त विद्यार्थी मिळत नाहीत. पगार चांगला द्यायला तयार आहे. याचा अर्थ की तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. जसं मी मागच्या वेळी मध्ये केव्हा तरी कुठल्या तरी कार्यक्रमात म्हटलं होतं की तसं आपल्याला यावर्षी सुरू करायचं होतं, परंतु आपला हा जो टॅलीचा कोर्स आहे किंवा सायकोलॉजीचा आहे किंवा इंग्रजीचा आहे, हा प्रायोगिक तत्वावर आपला यावर्षी होता. की जसं आम्ही एक मागे प्रयोग केला होता दीक्षित सरांनी आम्ही, किंवा सीए कडे काम करणारी मुलं लागतात है ना, आणि चांगला पगारही राहतो. परंतु तुमचं जे काही अकाउंट असेल, तुमचे जे काही विषय असतील ते त्यांच्या उपयोगाचे नाही आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने पाहिजे असतं. म्हणजे तुम्ही जे शिकले त्याचा फारसा उपयोग तिथे होत नाही. म्हणून हे आजीवन अध्ययन जे केंद्र आहे नागपूर विद्यापीठाचं, त्यांच्या प्रमुखांशी मी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की एक तुम्ही असा अभ्यासक्रम तयार करून द्या. म्हणजे तुम्ही करून द्या, याचा अर्थ कुठल्या तरी सीएच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम तयार करून द्या की जिथे सीए ला आवश्यक असलेलं जे कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. आणि एक सीएचा ग्रुप आहे, त्यांच्याशी तसं बोलणंही झालंय. तर पुढच्या वर्षी तो कदाचित आपण तो अभ्यासक्रम सुरू करू की तुम्हाला सीए कडे त्यामुळे जॉब मिळू शकेल. म्हणजे काय होतं की तुम्ही जेव्हा सीए कडे जाता नोकरी मिळवण्यासाठी, तर ते म्हणतात की तुम्हाला आता 6 महिने आमच्याकडे ट्रेनिंग, एक प्रकारे ट्रेनिंग घ्यावं लागेल. मग आणि तिथे फारसे पैसे मिळत नाही, स्टायफंड थोडाफार मिळतो. म्हणजे तुमची नोकरी सुरू झाली ती 6 महिन्यांनी जो काही पगार मिळत असेल तो पगार सुरू होईल. तर त्याच्यासाठी आपण तो एक कोर्स सुरू करण्याचा प्रयत्न करू वाणिज्य विभागाच्या सहकार्याने. आणि आपली 2-4 जे सीए मित्र आहे किंवा त्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडनं तो अभ्यासक्रम तयार करून घेऊ. आणि अधिकृत म्हणजे काय होतं की तुम्ही त्या सीए कडे गेल्यानंतर ते शिकवतील, तुम्हाला मान्य आहे, पण तुमच्याकडे जवळ प्रमाणपत्र नाहीये. म्हणून तो अधिकृत प्रमाणपत्राचा तो अभ्यासक्रम आपण तयार करू, तो इथे आपल्याकडे घेऊ. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल की सीए कडेही तुम्हाला नोकरी करता येईल. तर हा जो तुमचा सर्टिफिकेट कोर्स आहे टॅली प्राईम आणि जीएसटी, हा बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. कानेटकर मॅडम आहेत, राहुल आहे किंवा जैन मॅडम आहेत, यांनी तुम्हाला जास्तीत जास्त या क्षेत्रातलं एक नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रॅक्टिकलही तुम्हाला व्यवस्थित ती झाली असतील, त्याची ओळख झाली आहे, तोंड ओळख झाली आहे असं आपण म्हणू, है ना. त्याच्या पुढे तुम्हाला आणखी एक झेप घ्यायची आहे. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. Thank you so much, sir. Your guidance will for sure definitely enlighten our students for their future endeavors. Now comes the moment all our participants are waiting. Certificate distribution ceremony. I request Dr. Mrinal Kanetkar ma'am to come on the stage to call out the names of the participants who have successfully completed this course. Please come on the stage. सर्वांना नमस्कार. माझी सर्वांना विनंती आहे की ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी कृपया पुढे यावे. मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करावे. वैष्णवी मौरी.
माही शिंदेकर, समृद्धी बुटे, जागृती गायकवाड, दीक्षिता पराते, नेहा कुशवाहा, अच्छा सामने देखो। क्लैप करने क्लैप नहीं करने की मत करो। देवेंद्र जरोडे, अंजली सहापाले, इशिता बालपांडे, इशिता आदित्य अधिकानी, कुणाल रगटाटे, प्रफुल्ल कोळी, प्रतीक निकोसे. मी रीटा मॅडमला रिक्वेस्ट करते सर्टिफिकेट देण्यासाठी. कुणाल पराते, प्रफुल्ल शिंदेकर, सागर वर्गणे, आलोक वर्मा, ठीक है ना कुछ नहीं। आलोक वर्मा, अच्छा 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 रितेश मांजेकर, धन्यवाद सर्वांना. Thank you so much, ma'am. Congratulations to all of you. May the skills you have gained in Tally Prime with GST becomes a strong foundation of your professional journey. Last but not the least, we sincerely appreciate our resource persons for the certificate course, Dr. Mrinal Kanetkar and Dr. Rahul Kale sir. They have completed 45 hours of teaching to the students with theoretical and practical sessions. Your sessions not only imparted knowledge but inspired confidence in every learner present. We are truly grateful for the time and expertise you generously shared. Now I call Dr. Mrinal Kanetkar ma'am to receive a letter from Vice Principal Dr. J.K. Mahajan sir.
Please come on the stage. Thank you so much, ma'am. Now I call Dr. Rahul Kale sir on the stage to please receive the letter from HOD of Commerce Department, Dr. Chandrahas Dikshit sir. Thank you so much. Please have a seat. Thank you so much. To express gratitude on behalf of the Department of Commerce, I invite Dr. Rahul Kale sir to propose vote of thanks. Good morning, everyone. It gives me immense pleasure to express vote of thanks on behalf of Department of Commerce. So we got a good opportunity to run a short-term certificate course on Tally Prime with GST in collaboration with the Lifelong Learning Department, Rashtrasant Tukolji Maharaj Nagpur University. So first of all, I would like to express my heartfelt gratitude to our principal, Dr. Ajay Kulkarni sir, who have given us the opportunity to run this course. Then I express heartfelt gratitude to our vice principal sir, who supported us at each step. I express my gratitude to Dr. Dikshit sir, who supported us at each step. I am extremely grateful to the course coordinator, Dr. Rita Sontakke ma'am, who supported us, who guided us how to run this course and keep us motivating till the end of the course. I extremely grateful to the resource person, Dr. Mrunmayee Kanetkar ma'am and Dr. Rahul sir, who enlighten our students with their expertise, knowledge, and in both theoretical and practical sessions. I am extremely grateful to our IQAC coordinator, Dr. Vinod Dongarwar sir, and I am extremely grateful to Dr. Ratna Parke ma'am and Chetan sir for their technical support. That's all. Thank you. I request all the students. सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं